अनेक लोक फॅट लॉस सुरू करताना रॅन्डम कॅलरीज निवडतात. कोणी 1200 कॅलरीज खातं, कोणी इंटरनेटवरून रॅन्डम डाएट प्लॅन फॉलो करतं, तर काही जण दुसऱ्यांच्या कॅलरीज कॉपी करतात. आपल्या बॉडीला दिवसाला नेमक्या किती कॅलरीज लागतात? हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी श्रद्धा काकडे. लास्ट व्हिडिओमध्ये मी कॅलरीज आणि आपल्या फिटनेस जर्नीमध्ये त्यांचं महत्त्व एक्सप्लेन केलं होतं. आपण पाहिलं होतं की वेट लॉस असो, मेंटेनन्स असो किंवा वेट गेन असो, कॅलरीज महत्त्वाच्या आहेत. पण प्रत्येकाची बॉडी वेगळी असते. म्हणूनच आज आपण समजून घेणार आहोत BMR, ईट, नीट, TDEE, TEF या गोष्टी काय असतात आणि त्या कशा कॅल्क्युलेट करायच्या. सर्वात आधी समजून घेऊया BMR. BMR म्हणजे बेसल मेटाबॉलिक रेट. याचा अर्थ असा की तुम्ही दिवसभर रेस्ट घेतला तरी तुमची बॉडी काही कॅलरीज बर्न करत असते, कारण बॉडी सतत बेसिक फंक्शन्स करत असते. तुमचं हृदय धडधडतं, तुमचा श्वास सुरू असतो, बॉडीमधले अवयव काम करत असतात आणि बॉडी स्वतःचे बेसिक फंक्शन्स चालू ठेवते. या सगळ्यासाठी जी मिनिमम एनर्जी लागते तिला BMR म्हणतात. आता पुढची टर्म आहे नीट. नीट म्हणजे नॉन एक्सरसाइज ॲक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस. म्हणजे वर्कआउट शिवाय तुम्ही दिवसभर ज्या मुवमेंट्स करता त्यातून बर्न होणाऱ्या कॅलरीज, जसं की चालणं, घरकाम करणं, जिने चढणं, उभं राहणं. यानंतर येतो ईट. ईट म्हणजे एक्सरसाइज ॲक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस, म्हणजे इंटेन्शनल एक्सरसाइजमधून बर्न होणाऱ्या कॅलरीज, जसं की जिम वर्कआउट, कार्डिओ, रनिंग किंवा सायकलिंग. पुढची टर्म आहे TEF. TEF म्हणजेच थर्मिक इफेक्ट ऑफ फूड. म्हणजे तुम्ही खाल्लेलं अन्न डायजेस्ट करण्यासाठी बॉडी जी एनर्जी वापरते. आता हे सगळे टर्म्स समजले तर BMR, ईट, नीट, TEF या सगळ्यांची बेरीज म्हणजे TDEE. TDEE म्हणजे टोटल डेली एनर्जी एक्सपेंडिचर. म्हणजे तुमची बॉडी एका दिवसात बर्न करणाऱ्या एकूण कॅलरीज. दिवसभर बॉडी बेसिक फंक्शन्स करते. तुम्ही चालता, वर्कआउट करता, बॉडी अन्न डायजेस्ट करते. या सगळ्यात कॅलरीज बर्न होतात. हे सगळं मिळून तुमचा TDEE तयार होतो. आता हा नंबर कॅल्क्युलेट कसा करायचा ते पाहूया. मी यासाठी फिटर ॲप वापरते. फिटर ॲप ओपन केल्यावर मी वर क्लिक करून BMR कॅल्क्युलेटरवर क्लिक करा. यामध्ये पहिला एक्सरसाइज. यामध्ये तुम्ही आठवड्यातून किती वेळा एक्सरसाइज करता हे एंटर करा. त्यानंतर तुमचं जेंडर सिलेक्ट करा, कारण पुरुष आणि महिला यांचं कॅलरी रिक्वायरमेंट वेगळं असू शकतं. नेक्स्ट स्टेप, तुमचं एज टाका. वय वाढत गेलं की मेटाबॉलिझममध्ये बदल होऊ शकतो. नेक्स्ट स्टेप, तुमचं करंट वेट टाका. त्यानंतर तुमची हाईट टाका. आता शेवटी बॉडी फॅट पर्सेंटेज टाकायचं आहे. जर माहिती नसेल तर अंदाजे भरा. रेफरन्ससाठी ही इमेज बघा. आता कॅल्क्युलेटवर क्लिक करा. इथे तुम्हाला तुमचा BMR आणि TDEE दिसेल. हा नंबर खूप महत्त्वाचा आहे, कारण आता याच्यावरून तुम्ही तुमच्या गोलनुसार कॅलरीज ठरवणार आहात. जर तुमचं गोल वेट मेंटेन करणं असेल तर TDEE इतक्याच कॅलरीज खा. जर तुमचा गोल फॅट लॉस असेल तर TDEE पेक्षा 300 ते 500 कॅलरीज कमी खा. यालाच कॅलरी डेफिसिट म्हणतात. जर तुमचा गोल वेट गेन असेल तर TDEE मध्ये 200 ते 300 कॅलरीज ॲड करा. याला कॅलरी सरप्लस म्हणतात. एक उदाहरण घेऊया. समजा तुमचा TDEE 2200 आहे. वेट लॉससाठी तुम्ही 1700 ते 1900 कॅलरीज पासून सुरुवात करू शकता. मेंटेनन्ससाठी तुम्ही 2200 कॅलरीज खाऊ शकता. वेट गेनसाठी तुम्ही 2400 किंवा 2500 कॅलरीज खाऊ शकता. एक महत्त्वाची गोष्ट, खूप कमी कॅलरीज खाल्ल्यामुळे वेट लॉस फास्टर होईल असे नाही. उलट एनर्जी कमी होऊ शकते, क्रेविंग्ज वाढू शकतात आणि कन्सिस्टन्सी तुटू शकते. म्हणून सस्टेनेबल अप्रोच नेहमी बेटर असतो. तर आजचा टेकअवे खूप सिंपल आहे. रॅन्डम डाएटिंग करू नका. सर्वात आधी तुमचा BMR आणि TDEE कॅल्क्युलेट करा. मग तुमच्या गोलनुसार कॅलरीज सेट करा. हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा. तुमचा TDEE किती आला हे कमेंट्समध्ये सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या कॅलरीजमध्ये कार्ब्स, प्रोटीन, फॅट्स म्हणजेच मॅक्रोज कसे सेट करायचे ते पाहणार आहोत. थँक्यू.